असं आहे, आयुष्यभर वेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करत असताना अशा पद्धतीचा माणूस म्हणून मला वाटतं पहिल्यांदाच मिळाला. माझी पहिल्यांदा मी ओळख करून देतो, थोडाफार पब्लिक झालं तर समजून घ्या. माझं नाव श्रीकांत पाटील, मी प्रॉपर बद्दल तोंडायचं आहे. इथून 20 किलोमीटर अंतर माझं गाव आणि माझं प्रोफेशन किंवा माझं एज्युकेशन टेक्निकल फील्डमध्ये झालेलं आहे. म्हणजे मी इंजिनियर आहे. माझं जे शिक्षण आहे ते BE मेकॅनिकल झालेलं आहे. 2014 साली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले आणि 2017 साली माझं मास्टर्स झालं इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे ME मेकॅनिकल आहे. आणि 2014 पासूनच डिसेंबर 2014 पासून यातील बऱ्यापैकी लोक मला ओळखत असतील. वसंत इंजिनिअरिंग कॉलेज उदवा या ठिकाणी मी मेकॅनिकल डिपार्टमेंटला प्राध्यापक म्हणून काम केलं गेले 8 वर्ष, 2014 पासून 2022 पर्यंत. आता हा जो प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे, हा प्लॅटफॉर्म गेल्या 1.5 वर्षापासून मी रन करतो. आणि अशी शंका होते की हे काय करावं इनिशियल ज्या वेळेला मला हा प्लॅटफॉर्म दाखवला, सर्वप्रथम मी माझ्यापर्यंत हा प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहे सारिका निकम मॅडम, राहुल सर यांचं मनापासून वंदन करतो. वेळोवेळी आम्हाला मदत केली की माझ्या अप्लाय त्याच्यामध्ये आर्टिस्ट लीडर सुधीर चौगुले सर यांना सुद्धा मी मनापासून वंदन करतो. त्यानंतर प्रकाश सर असतील, एलबीसी लीडर प्रकाश सर, त्यानंतर सुषमा चौगुले मॅडम, आयटीएस लीडर हेमंत कोरडे सर, आयटीएस लीडर संतोष भोसे सर, आयटीएस लीडर प्रवीण काळे सर, या सगळ्यांना एकदा मानाचं वंदन करतो. ऍक्च्युली खरा विषय हा आहे की या सिस्टीम मध्ये अचिव्हमेंट कशा पद्धतीने होते किंवा हा व्यक्ती एवढं शिकून सुद्धा हे का करायला आहे. नवीन लोकांसाठी मी पर्टिक्युलरली काही शब्द बोलीन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ज्या प्रोफेशन मध्ये आपण काम करतोय त्या प्रोफेशन मध्ये जर आपल्याला अचिव्हमेंट्स मिळत नसतील, समजून जायचं की आपले अचिव्हमेंट म्हणजे काय. मगाशी प्लॅन मध्ये सांगितलं की महिन्याचा 1 लाख रुपये उत्पन्न असलं तर आपण ठीकठाक लाईफस्टाईल जगू शकतोय आता सध्याच्या मार्केटच्या कंडिशन मध्ये. मी असा एक विचार केला होता की जरी मला आता सध्या 30-35 हजार रुपये पगार असेल, काही दिवसानंतर जरी 1 लाख रुपये जरी पगार झाला माझा, तरी सुद्धा मला काम तेच करायचं आहे जे की मी आता करतोय. म्हणजे उदाहरणार्थ मी टीचिंग प्रोफेशन मध्ये काम करत होतो. सुरुवातीला मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर 10 वाजता पंच करायचा, 2 वाजता लंच करायचा आणि परत 5 वाजता पंच करायचा. ही सिस्टीम आयुष्याच्या 60व्या वर्षापर्यंत, म्हणजे 60व्या वर्षापर्यंत सुद्धा मला हीच करावी लागली असते. सकाळी 10 वाजता कॉलेजमध्ये जायचं, दुपारी 1-2 लेक्चर घेतली तर घेतली, नाहीतर संध्याकाळी पंच करायचं, मागे यायचं. माझं किती असायचं उत्पन्न त्यावेळेला, जर 1 लाख रुपये पगार झाला तर ती गोष्ट सांगायला पाहिजे. समजून घ्या, समजा माझा 1 लाख रुपये पगार आहे, मी वर्षभर काम केलं, त्या वर्षभरामध्ये माझा एका महिन्याचा 1 लाखाच्या पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये मला एका वर्षानंतर 12 लाख रुपये सेव्हिंग आहे. बरोबर ना? 1 वर्षानंतर 12 लाख रुपये सेव्हिंग आहे. तर 12 लाख रुपये जर माझे राहिले, माझं वय आता सध्या 30 आहे, वयाच्या 60 वर्षापर्यंत मला जॉब असणार आहे, कारण 60 वर्षाला 100% आपण रिटायर होणार आहे. तर 60 वर्षापर्यंत राहिलेल्या 30 वर्षात जर 12 लाखांचं जर कॅल्क्युलेशन काढलं तरी 12×36 3,60,00,000 रुपये माझं आयुष्याचं उत्पन्न असणार आहे, जे की मार्केटमध्ये आता आपल्यापेक्षा लहान मुलं 3 कोटीपेक्षा जास्त मोठ्या गाड्या फिरवतात. माझं एज्युकेशन आणि माझं जर पाठीमागची जी इंजिनिअरिंगची बुक वगैरे वाचले ती मोठमोठी, ते सगळं करून जर आपले अचिव्हमेंट 1 लाख रुपये पगार धरल्यानंतर मी सांगायला लागलोय. समजून घ्या, अजून 1 लाख रुपये पगार नाही, अजून परमनंट हा शब्द तर गायब झालेला आहे सगळ्यांच्या आयुष्यातून. 1 लाख रुपये पगार नसतानाची परिस्थितीवर आपण एवढ्या जोमात आणि एवढ्या तोऱ्यामध्ये वावरतो. तसं बाहेर फक्त डिग्रीला किंवा ऍडमिशन मिळालं, मला डिग्री मिळाली या गोष्टीवर. ऍक्च्युअली अचिव्हमेंट काहीच नाही, पैसे काहीच नाही. मार्केटमध्ये मी ज्या वेळेला डिग्री ऍडमिशन 2010 साली मला जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंगला बुधवा कॉलेजला ऍडमिशन मिळालं, त्यावेळेला मला असं वाटलं की मी जग जिंकले. समजून घ्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऍडमिशन लक्षात येते ना मला काय म्हणायचं. इंजिनिअरिंग ऍडमिशन मिळणं म्हणजे त्यावेळेची खूप मोठी गोष्ट होती, म्हणजे आमच्या काळात. आता जी अशी परिस्थिती आली की मोठं मिळालं आम्ही स्वतः. मी टीचिंग प्रोफेशन मध्ये काम केलं, गेल्या 7 वर्षामध्ये मला माहिती की इंजिनिअरिंगची परिस्थिती काय का झालेलं आहे. हे सगळं कारण क्वालिटीचा मॅटर तिथं झालेला. इंजिनिअरिंग फील्डला क्वालिटीचे लोकच येणं झाले आणि तो बाहेर ज्या वेळेला बाहेर पडतो त्याने एवढ्या ऍडमिशनच्या जागा अवेलेबल झाल्यात की बाहेर पडल्यानंतर त्यांना तेवढ्या अपॉर्च्युनिटीज नाही, संधी नाही, तेवढे जॉब अवेलेबल नाही. डायरेक्ट सेलिंग सिस्टीम मध्ये ज्यावेळेला मी आलो, सुरुवातीला ज्यावेळेला मला सांगितलं त्यावेळेला मला अजिबात पटलं नव्हतं. असं होऊ शकत नाही. आम्ही जर नाईट मार्निंग, जे इंजिनिअरिंगचे लोक आहेत त्यांना माहिती असेल की नाईट मार्निंग म्हणजे काय असते, म्हणजे रात्रभर अभ्यास करायचा, उद्या सकाळी 10 वाजता पेपरला जायचं, अजिबात झोपायचं नाही. अशा गोष्टी करून जर तुम्ही आम्हाला, म्हणजे राहुल सरांसारखा एक शेती करणारा व्यक्ती जर मला सांगितलं असेल की तुम्ही याच्यामध्ये करोडपती होऊ शकत नाही, याच्यामध्ये होऊ शकताय, याच्यामध्ये अपेक्षा याच्यामध्ये अचिव्हमेंट होऊ शकते, तुम्हाला काय वाटतं? मला पटलं असेल का पहिल्यांदा? ज्यावेळेला राहुल सर मला सांगायला यायचे त्यांना मी म्हणायचं नमस्कार सर, ठीक आहे, चांगलं सांगताय तुम्ही, काय प्रोडक्ट आहे तेवढं द्या, घेतो, वापरतो, मस्त मजा करा. असं व्हायचं सुरुवातीला, समजून घ्या. पण आता ज्या वेळेला मी ही परिस्थिती खरोखर होते, कारण मला सगळ्यात जास्त
बोललेली गोष्ट कुठली आहे? जरी मी 8 वर्ष जरी इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलं असेल, डिप्लोमा मेकॅनिकल होऊन पास झालेली माझ्या हातातून मुलं जवळजवळ 450 ते 500 मुलं बाहेर पडले. तर 500 मुलांपैकी 10% मुलांना सुद्धा आता सध्या चांगला जॉब नाही. समजून घ्या, 10% मुलांची सुद्धा अचिव्हमेंट, मी तिथं काम करत होतो माझ्या अचिव्हमेंटसाठी, मला मिळणाऱ्या पगारासाठी. समजून घ्या, जर बाकीच्या मुलांना जर जॉब, आता सध्या माझ्या टीम मध्ये जवळजवळ 100-125 मुलं लोक आहेत. तर 100-125 मधले जवळजवळ 20-30 लोक असे आहेत की चांगला इन्कम कमवतात या प्रोफेशन मध्ये. म्हणजे मार्केटमध्ये काय करायला पाहिजे हे आपल्याला समजतच नाही, फक्त आपण घाबरतोय. आपला प्रॉब्लेम काय झालाय, लहान असताना आपल्याला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की काय सांगितलं, पहिल्यांदा 10वीला चांगले मार्क्स मिळवून सांगितलं. अरे मिळवली की नाही सगळ्यांनी चांगले मार्क्स मिळवले. परत काय सांगितलं आपल्याला, 12वीला चांगले मार्क्स मिळवून सांगितलं, ती पण मिळवली. त्यानंतर काय सांगितलं, एका चांगला कुठला तर कोर्स करा, कुठल्या तर चांगल्या कोर्सचं ऍडमिशन घ्या. म्हणजे काही लोकांना 10वी नंतर आयटीआय करायला सांगितलं असेल, काही लोकांना इंजिनिअरिंग करायला सांगितलं असेल, काही लोकांना मेडिकल करायला सांगितलं असेल. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला, कुठं तर जाऊन चिकटायला पाहिजे. समजून घ्या, म्हणजे काय करायला सांगितलं तर नोकरी करायला सांगितलं. मला सांगा, लहान असतानाच मी 5वी-6वीला असतानाच माझ्या घरच्यांनी, माझ्या समाजाने, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी जॉब करण्यापेक्षा तू बिझनेस कर किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू कर असं नाही सांगितलं. 10वीच्या वर मला कायमस्वरूपी मी एक उदाहरण सांगत होतो, ते सगळ्यात महत्त्वाचं मला ते आवडलं उदाहरण आहे. आपल्या 10वीच्या वर्गामध्ये 10 मुलं हुशार असतात, टॉपर, आणि 10 मुलं एकदम दंड असतात, काही देत नसते. त्या टॉपरचं बघून ते पास झाले असतात. आज तुमच्या वर्गातल्या 10 मुलांचं कॅल्क्युलेशन काढा, विचार काढा, आणि त्याचा जर कॅल्क्युलेशन केला की टॉपर असलेली 10 मुलं आता सध्या सक्सेसफुल आहेत नाही बघा, आणि मट असलेली, दंड असलेली, काही येत नव्हतं, ती 10 मुलं काढायची सगळी फेल झाली का बघा. याच्या मागचा आन्सर आपल्याला माहित नाही. आपण तेवढा सिरियसली अभ्यास पण कधी केला नाही की का एखादा मट मुलगा सक्सेसफुल झाला, का एखादा हुशार मुलगा सक्सेसफुल नाही झाला. याच्या मागचं कारण आहे सगळ्यात मोठं, जे की तुम्हाला माहिती नाही, मला माहित नाही, ते या सिस्टीम मधून मला समजलं. ते म्हणजे आपल्या पाठीमागे असणारी सिस्टीम. समजून घ्या, आपल्या पाठीमागे सिस्टीम काम करते, त्याच्यावरती आपली अचिव्हमेंट किती असणार. मट असणाऱ्या मुलांच्या घरचं बॅकग्राऊंड चांगलं होतं, कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता त्यांचा, डायरेक्टली मुलगा कसा तर आयटीआय केला, कसं तर डिप्लोमा सर्टिफिकेट मिळालं, डायरेक्ट मोठमोठे कन्स्ट्रक्शनचे घ्यायला कोटी 2 कोटीमध्ये तो कामं घेऊन करायला लागला. समजून घ्या, आणि हुशार असणाऱ्या मुलाला 12वी नंतर ऍडमिशनसाठी फीला पैसे नव्हते. एखाद्या कुठल्या तर चांगल्या कोर्ससाठी जाण्यासाठी घरची परिस्थिती नसल्यामुळे त्याला ऍडमिशनला पैसे भरता आले नाहीत, त्यामुळे त्याला चांगल्या ठिकाणी जाता आलं नाही, त्यामुळे त्याची अचिव्हमेंट राहिली. आता सध्या LICच्या पॉलिसी वेळी कुठे बाहेर मार्केटमध्ये काय तर कर, छोटे मोठे उद्योग कर, किंवा लास्ट आपला ऑप्शन आहे स्वतःची शेती म्हणजे द्राक्षला. ह्याच्यापेक्षा वेगळा ऑप्शन आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण काम करणार, त्यावेळेला कमीत कमी इथं आलेल्या नवीन लोकांनी आपला हा कन्सेप्ट काय समजून घ्यावा, एवढी मी त्यांना विनंती करू शकतोय. मला इथं बोलायला चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. धन्यवाद.